व्यायाम होती म्हणते मला. मग काय तर हा जरा तर पाहिजे की नाही व्यायाम अशी तर शरीराला. हा नुसतंच बसायचं खायचं आणि झोपायचं. किती झोपायचं? का तू पण आरामाला आली म्हणायचं ग. आरामाला आली तरी पण वाशी तरी पाहिजे शरीराला. व्यायाम लागतोय मग काय नाहीतर काय होतंय तुम्हाला त्रास. आज सकाळी जाऊन फिरून आले बघा व्यायाम करायचा म्हणून. नाही बाई. काल संध्याकाळी पण गेली ती फिरत. मग काय तर झोपायचं खायचं झोपायचं. किती झोपायचं? तेवढे 2 दिवस आळस झाले. अंधाराच गेली ती काय म्हणजे 5:30. 5:30ला कुत्री किती आपली 4-5 आलती का बरोबर तुझ्या? कोण आलतं बरोबर? 4-5. हम्म. आता काय खरं नाही म्हणून. कच्ची ऊन आणली ती किलो जास्त टमाटर. 1.5 किलो म्हणजे ते ढेकभर आणतात ग. त्यांना सांगितलं नाही त्यांना मावं पण आणायचं ताळतंत्र नाही. आता कशाचंच काय नाही उगीच आणायचं पाठीभर. त्याला काही लिमिटच नाही आहे. आता वांगी 1/2 किलो वांगी आणावी, अर्धा किलो बटाटे आणावी, होतंय का नाही? ढिगाराभर आणून ठेवायचं आणि नंतर आहे ना वाळलं की मग सुकवून घालवते. हाव करते त्याव करते परातीत काढ. सरत नाही एवढं काय. बघ ना आपल्याला जवळ आहे. मी काय म्हणते माहिती का रोज फ्रेश मिळतंय आपल्याला. एवढे तर टोमॅटो खातात वे किलो 1.5 किलो टोमॅटो होत खाली. हा बघ कांदा. आता कांदा असताना मी कांदा सांगितलंच नव्हतं आणायला. जाळी भरल्या कांद्यानं. वल्ला कांदा आहे ग. वजन किती लागते तेच सांगते मी. पाणी निघते का बघ. जे सांगतात ते आणत नाहीत. जे तिसरंच आणून ठेवतात. वल्ला कांदा. तर सगळ्यात आधी तुमचे मनापासून आभारी. भरभरून दिलेल्या शुभेच्छांसाठी आशीर्वादासाठी खूप मनापासून खूप हृदयातून आभारी आहे. तर आज ना फुलं भरपूर निघालेली होती वरची झाडाची. तर मी काय केलेलं होतं की थोडी जेवढी लागते तेवढी वाहिली आणि बाकीची जी आहे ती सगळी डब्यामध्ये भरून ठेवलेली. सकाळी एक राऊंड जो आहे तो दादावरती पण निघालेला होता. जसं मी आधी म्हणले की बाबा ताळतंत्रच नाही आहे. कुठल्या गोष्टी किती आणाव्या काय आणाव्या असं नाही. आता मला सांगा 1.5 किलो टोमॅटोची गरज होती का सांगा? कांदे असताना पण डबल आणतात. मग कधी कधी घ्यावं लागतं थोडंसं. असो आज ना सगळं ड्रायफ्रूट जे आहे ते मी भिजत घातलेलं. म्हणलं आई आहे तर आईला पण द्यावं. शक्यतो आता एवढ्या ह्याच्यामध्ये मी 4घांचं बनवते. मी पण थोडंसं घेते. पण तुम्हाला खरं सांगू किट्टो एकमेव अशी आहे ना की जी हे अजिबात इंटरेस्ट देत नाही आहे. म्हणजे जबरदस्तीने तिला द्यावं लागतं कधी कधी. आज मात्र तिला स्किप केलेलं आहे. आम्ही 4घांनी हे घेतलं. आई हे घे पिऊन बघ. बाया उठकी. एवढं मांदळ. हां तेवढंच पैसे असतं. अरे न उठकी. किती रे यांनी दंगा लावलाय रे. पिल्ली काढलीत काय? एक सल एवढा दंगा लावलाय ना चिमण्यानी. मी आल्या तर आई लोळायला लागल्या आणि मला म्हणल्या जायचं लवकर. 6 वाजत आल्या. कधी जायचं? या नारळांचं काय करायचं ग? हे बघा हे एवढे मोठे मोठे आमचे नारळ होतात. त्यांचं काय करायचं? आणि एवढी फुलं असून देवघरात फुलं का वाहत नाहीत? तिकडे फुलं निम्मी झाडाला पडलेत तशीच. संधूच्या घराची पायाभरणी झाली. होय पायाभरणी केली संधूनं. काय झालं? रसिकानं पाठवले मला पायाभरणी केलेलं. सेम आपल्यागत केलंय. गेल्या वर्षीचं सगळं व्हिडिओ बघितलं आणि त्या व्हिडिओमध्ये जसं मी केलंय तशा पद्धतीने ते सगळं सामान आणून सगळं करून केलं. छान झाल्या पूजा. फोटो पाठवली मला. तुला काय झोप आल्या का? पेंगायला लागल्या? बघते की काय टीव्हीचा आवाज सोडतात पोरं. ऐकते की नाही ती अजिबात ऐकत नाहीत. किती पण बोमट्या मारा. गावाकडे पण तेच इथं पण तेच. ओ ग माझं चिकुड काय गपचूप झोपलाय. कसा काय झोपला काय माहित. ए आई चल जा बस जा तिथं जाऊन. ते बसते दिदी एकटीच. तू ये. आई तुझी बसवली? तुझी काढली काय तोपर्यंत? हा स्वामींचं दर्शन घेऊन जाऊया की. ओपन आहे ना. कुठे आहे गोशाळा? होय
परवा आम्ही तिघींना जोडवी केलेली होती, तर त्या जोडव्याच घातलेल्या नव्हत्या, कारण काही जोडव्या ज्या आहेत त्या तोडून घ्याव्या लागत होत्या. माझं पण तसंच झालं, मला थोडंसं हे करून घ्यावं लागलं. आईला तर भरपूर घ्यावं लागतं, म्हणजे आमचं बरं कर आईचं नको, एकदम जास्त तिला तोडून घ्यावं लागतं. म्हणून आलेलो होतो सोनाराकडे येऊन माझं पहिला बसवलं, त्याच्यानंतर आईचं तोडून घेतल्यानंतर ते आवड झालं बोटातून जाईना. यांच्याकडं 14-12चा विचारलं, पैसे किती तरी 51,000. 3514 करा. कट कर नको. असं का बघायला लागलाय तुम्ही? तोड. असं का बघायला? बरोबर आहे 51,000. हो त्या कडे दिसले पंजन आयला दिले होय. हां. नाही म्हणून तू आता असून मी घालणारच नाही, आईलाच घालू देणार आहे. हे बाई, हाय मला. असू दे. हाय. तुझं काय झालंय? माझं आई गळ्यात ढिल्लं झाले म्हणून. आज कसं काय 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 माहित? घ्यावं लागणार आई तुला. देतो म्हणलं इथे मारून. काय करतो ते ना आवडलं नाही. नाही ना ते आणि बडवून देतोय का. हे आपण म्हणतच. जिथं आम्ही जोडवी बसवली त्यांचंच नाही, इथं वरती त्यांनी ना अशा पद्धतीनं बांधकाम वगैरे करून इथं सार्वजनिक मठ केंद्र असं सुरू केलेलं आहे. छोटंसं आहे पण छान आहे. पौर्णिमेला वगैरे गुरुवारी त्यांचा प्रसाद वगैरे असतो, सोबत काही गोष्टी ज्या लागतात जसं की पोथी असू दे, अत्तर असू दे, अशा खूप साऱ्या गोष्टी असतात तिथं विकायला पण त्यांनी ठेवले. सोबत सागर त्यांचं हे पण आहे विकायला. आता ते कसं आहे काय आपल्याला म्हणजे तेच की महिलांसाठी आहे ते नव्हे. ह्या ह्याच्यावर कसं शिकायचं खरं बघा, ते सगळं शिकवणार असं म्हणजे शिकवून मशीन देणार तुम्ही ते घरी घेऊन जाऊन धंदा करायला. हां, पोचे वगैरे बनवायचे. हे इथं बनवले ना बहुतेक, हे आहे ते हे 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 बनवले ना धाग्यांवर बनवलेले असं पोचे. त्या मशीनवर शिकवलं जातं. मशीन कशी सागर शिलाई दिसते ना मशीन पूर्ण. शिलाई मशीनच आहे की ती. शिलाई मशीनवर ते पोचे वगैरे कसं बनवायचं. उद्योग ट्रेनिंग वर्ग, लघु उद्योग ट्रेनिंग वर्ग आहे. शिवरातने आली बघा आम्हाला बघून. होय का? कसं बघितलंस तू आम्हाला? कुठनं? होय, मम्मीला फोन करायला लागल्या, मम्मीचा व्यस्त यायला लागलाय फोन. वर्षाची पोरगी बघी अशी हेअरस्टाईल करत जाग तू, छान दिसते. हां, लाडू कुठे आहे? लाडू कुठे आहे? लाडू गावाला आहे. तू आणि मम्मी कधी आला? आलोय परवा दिवशी. होय. पप्पा कामावर. तुझ्या समोर आपला मठ आहे होय का नाही? तिथनं बहुतेक यांना महाराज दिसत असतील होय का? घरात नाही दिसतात का? तिथनं बघून आले पळत मला. काल आपला व्हिडिओ येणार होता, पण जसं आता तुम्ही रील्स बघितली आणि मला कम्युनिटी टाकायची म्हणले, पण बरोबर आम्ही तिकडेच होतो, त्यामुळे मला कम्युनिटी तुम्हाला टाकता आली नाही. त्यासाठी मनापासून माफी मागते, कारण खूप सारे जणी वाट बघतात, नसेल तर मग कम्युनिटी चेक करतात आणि मग रिलॅक्स राहतात किंवा आपले जुने व्हिडिओ जे असतात ते एन्जॉय करतात. तर सॉरी म्हणेन त्यासाठी. आज ना हा दिवस जो आहे तो दुसरा दिवस आहे. 2-3 दिवसाचा रिमिक्स तुम्हाला व्हिडिओ येत आहे. जसं मी म्हणले की काही भाज्या वगैरे आणलेल्या त्या तशाच ठेवलेल्या होत्या, त्या दुसऱ्या दिवशी काढल्या, धुतल्या आणि मग ते व्यवस्थित वाळवून थोड्याफार फ्रीजमध्ये ठेवल्या. बरं, मला किट्टोच्या ॲडमिशननंतर भरपूर कमेंट आल्या. काही जणी म्हणत होत्या की अकॅडमी नको होती, कॉलेज पाहिजे होतं. काही जणी म्हणत होत्या की योग्य ठिकाणी तू ॲडमिशन घेतले. तर बघा ताईनो, मी तुम्हाला याच्या आधी पण थोडं सांगितलेलं आहे. आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये अशा काही ताई आहेत किंवा अशी काही फॅमिली जे आहेत ते व्हिडिओ बघतात, ज्यांच्या घरात प्रोफेसर आहेत, ज्या स्वतः टीचर आहेत, तशा फॅमिली आपल्या व्हिडिओ बघतात. माझ्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही बघायचं, शैलाताई म्हणून एक कमेंट आहे, जरूर बघा. डेली न चुकता कमेंट असते. स्वतः शिक्षिका आहे, भाऊसुद्धा प्रोफेसर आहे, तर त्यांनी स्वतः किट्टोसाठी मार्गदर्शन केलेलं आहे. अजून पण एक ताई आहे जिचं मी सांगितलं 2015-16 साली 10वीमध्ये ऑल इंडिया फर्स्ट बसलेला मुलगा जो होता त्याची मम्मी आहे. त्या ताईसुद्धा आपले व्हिडिओ बघतात आवडीने आणि त्यांनी स्वतः त्यासाठी फोन केलेला. म्हणजे मी स्वतः काही केलेलं नाही आहे. लक्षात ठेवा ना, दादानी त्यांच्या मनाचे केले ना किट्टोने केले. जे ह्या सगळ्यातून गेले, ज्यांनी यातून शिक्षण घेतले, आता ते नोकरीला आहेत सगळेजण, म्हणजे त्यांची मुलं लागलेली आहेत, सगळं मस्त चालू आहे त्यांचं, त्यांचे अनुभव आहेत. आणि ज्या ताईंनी अकॅडमी न घेता JEE साठी फक्त बोलते बरं का मी, आणि अशीच ॲडमिशन घेतले, त्यांनीसुद्धा मला म्हणजे फोन केले की ताई
कॉलेज नुसतं ठेवू नको. आमचा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरलेला होता. आम्ही चूक केली, आम्ही जी चूक केली ती तू करू नको. तिला प्रॉपर JEEसाठी अकॅडमीज द्या की जेणेकरून त्याच्यासाठीच असेल आणि त्याच ह्याचं हे करून घेतलं जाईल. म्हणजे एक लक्षात ठेवा की मला कधी असा प्रॉब्लेम असेल किंवा आमच्या फॅमिलीला एखादी गोष्ट चिंतादायक असेल तर मी पहिला यूट्यूब फॅमिलीला विचारते, ना की मी माझ्या जवळचे कोणी रिलेटिव्ह आहेत, नातेवाईक आहेत आणि मी त्यांना कॉल केलेला आहे. अजिबात नाही. कोणालाच मी कॉल केलेला नाही ना मी कोणाला विचारलं पण नाही आहे की बाबा मुलगीचं घ्यायचं आहे, तुम्ही मार्गदर्शन करा. मी जे काय मार्गदर्शन असेल ते आपल्या यूट्यूब फॅमिलीकडून आणि तिच्या ज्या स्वतः टीचर असणाऱ्या मावश्या आहेत त्यांनी मार्गदर्शन केले तेव्हा हे घेतलेलं आहे. असं नाही की आमच्या मनानं आम्ही काय केलेलं आहे. त्यामुळे बिनधास्त राहा की ज्यांनी स्वतःची मुलं शिकवलेले आहेत, ज्या स्वतः शिक्षक असल्यामुळे त्यांना माहीत आहे, तर त्यांच्या गायडन्सवरती केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट मी व्हिडिओमध्ये शेअर करते न करते काय माहीत आवडते का, जी पर्सनल गोष्ट त्यांची बोलली न बोलली म्हणून मी शेअर करत नाही. पण आपल्या फॅमिलीमध्ये खूप सारी फॅमिली अशा आहेत ज्या उच्च शिक्षित आहेत, ज्यांच्या घरामध्ये म्हणतात ना की शिक्षण जे आहे त्याला महत्त्व दिलं जातं. त्यामुळे ते विचार करतात की किट्टूचं कुठे चांगलं होईल, तिच्यासाठी काय बेस्ट असेल. तिचे एकतर मावशी आहे स्वतः शिक्षक आहेत, त्यांनी अक्षरशः त्यांचे भाऊ पण ह्याच्यामध्ये आहेत म्हणजे शिक्षणामध्ये जसं मी म्हणले की प्रोफेसर आहेत. तर त्यांनी तिचं पूर्ण फोटो वगैरे घेऊन तिचे मार्कलिस्ट वगैरे सगळं काय काय असेल ते घेऊन पेपरमध्ये सुद्धा तिचं नाव दिलेलं. त्या गोष्टी मी टाकल्या नाहीत कारण कसं होतं की बऱ्याच वेळेला हां बाबा यांना खूपच हे चालू आहे म्हणून बोललं जाऊ नये म्हणून मी ते दाखवलेलं नाही. ते सुद्धा त्यांनी स्वतः केलेलं आहे. म्हणजे एवढं आपल्याला फॅमिली प्रेम देते आपली. मग विचार करा की त्यांनी जर मार्गदर्शन एखाद्या गोष्टीवर दिलं तर ते आपल्या मुलांसाठी, आपल्यासाठी आणि त्यांच्या अनुभवानुसार चांगलंच असणार आहे ना. असो, आता त्यांच्या सगळ्यांच्या मनापासून मी आभारी आहे. नक्कीच कधीतरी योगायोगी येईल आणि यांना मी भेटेल की अजूनही कुठलं भेटणं नाही, काही नाही, फक्त यूट्यूबमध्ये बघतात त्यातून एवढ्या पद्धतीनं मार्गदर्शन करणं की बाबा सोनाली तुम्ही नवराबायको खूप त्रासातून आला आहात, खूप तुम्ही कष्ट केले, आमच्या परीने तुमच्या मुलांसाठी जे काही चांगलं होईल ते करू. आपली मुलगी समजून शैलाताई तर आहे ना, मी सांगू शकत नाही. कधीतरी मी नक्कीच भेटणार आहे तिला आणि मी नक्कीच तुम्हाला शेअर करेन की काय म्हणजे तिच्या आयुष्यातले काय चढउतार पण मला माहीत आहेत. पण ती एवढं किट्टूला प्रेम करते, वरचे वर गायडन्स करते. फक्त एवढंच आहे की एकाचं सांगायचं मग एकाचं नाही सांगितलं की असं वाटतं की मग ताई यांच्याबद्दल बोलते आमच्याबद्दल बोलत नाही म्हणून मी ह्या गोष्टी शेअर करत नाही. पण भरपूर ताई आहेत ताईनो आणि मार्गदर्शनानुसार केले. असो, याचं तर तुम्हाला उत्तर आता फायनल मिळालं असेल. कारण मग ते कसं होतं की ताई हे नको, ते करायला पाहिजे, ते नको. तुम्हाला पण कळणं गरजेचं आहे ना की बाबा तुमची पण मुलं उद्या शिकणार किंवा अशा पण खूप साऱ्या ताई माझ्याकडे डोक्याला हात लावून बसणाऱ्या, दादागत विचार करणाऱ्या काय करायला पाहिजे तर त्यांना मार्गदर्शन आमच्या थ्रू सुद्धा व्हावं. जसं त्या ताईं थ्रू आम्हाला झालेलं आहे, आमच्या मुलांसाठी त्या करतात, तर तसंच माझ्याकडून हे तुम्हाला थोडंसं हे सल्ला देत आहे की जेही करायचं असेल तर प्रॉपर तुम्ही अकॅडमी वगैरे घ्या. कारण खूप हार्ड म्हणजे असं म्हटलं जातं की नीटपेक्षाही खूप हार्ड असतो. दुसरी गोष्ट बऱ्याच जणांनी सांगितलं की 75% पुढं मार्क पाहिजे. हो, ते माहीत आहे आणि आपल्याला तर माहीत आहे की बाबा हे सगळं करत किट्टू आरामात 75% पुढं आरामात जाईल. त्या हिशोबाने विचार करून तिच्या स्वतःच्या मर्जीने तिची तयारी बघूनच हे केलेलं आहे. असं पण तुमचेसुद्धा मनापासून आभारी, कारण तुम्हीसुद्धा ज्या गोष्टी तुम्हाला वाटतात त्या तुम्ही बोलता, शेअर करता. म्हणून मी कायम म्हणते की बाबा मला काय एखादा प्रश्न वाटला मी डायरेक्टली विचारते की ताईनो असं आहे, काय करायचं काय नाही करायचं. म्हणजे त्यातून मला खूप समाधान मिळतं कारण प्रत्येकजण प्रत्येकाचे अनुभव शेअर करतं, सांगतं आणि याचा फायदासुद्धा होतो. आता तुम्हाला खरं सांगू, शिक्षणाला महत्त्व देणं खूप गरजेचं आहे. जी मुलं हुशार आहेत आणि शिकतात तर तुम्हाला खरंच सांगेन मी, तुमच्याकडून कुठे आडू देऊ नका. तुमच्याकडून त्यांना 100% कारण सांगते, तुमचे दादा एवढे हुशार होते ना की अक्षरशः शिक्षक लोक घरी येत होती आणि हात पाय जोडून सांगत होते की या पोराला शिकवा, खूप हुशार आहे. पण काही गोष्टी होत्या त्यामुळे त्यांना शिकायला आलं नाही आहे. त्याच्या आजही ते गोष्ट आठवली तर त्यांना ते रडू येतं. आणि नंतर ज्यावेळेला ते स्वतःच्या हिमतीवर शिकायचं होतं तर त्यावेळेला सुद्धा त्यांच्या नशिबाने त्यांना साथ दिली नाही. त्यावेळेला संघर्ष करून जर शिकले असते, काही गोष्टींना कमवून घर चालवणं यापेक्षा जर त्यांनी प्राधान्य दिलं असतं किंवा काही अशा गोष्टी होत्या ज्या केल्या नसत्या तर तुम्हाला खरं सांगते आज चांगल्या पदावरती तुमचे दादा असते. आणि त्यांना जो 7-8 वर्षाचा जो काळ गेला ना संघर्षाचा, फॅब्रिकेशन कॉन्ट्रॅक्टरसुद्धा होऊन त्यांनी 8 वर्ष संघर्ष केलेला आहे, तेव्हा कुठे त्यात सक्सेस झालेले आहेत. पण ते सुद्धा करावं लागलं नसतं त्यांना, तो संघर्षसुद्धा करावा लागला नसता. तेव्हा जर कष्ट केला असतं, संघर्ष केला असतं शिक्षणासाठी, तर ते एक अनुभव म्हणून शेअर केलं तुम्हाला.
आज स्वयंपाक पण लवकर झालेला होता, दादाचं पण लवकर आवरलेलं होतं. त्यांच्याकडून आज समई वगैरे काही ज्या गोष्टी होत्या ना त्या मी सगळ्या स्वच्छ घासून घेतल्या. सकाळचा जरी टाईम असेल, लवकर आवरलं, लवकर जर वेळेत झालं तर ते मला मदत करतात. तसं आज पोरांनी पण केली, दादांनी पण केलेली आहे. असं पूजा वगैरे झाली. मला भरपूर कमेंट असतात की या ह्याच्यामध्ये व्रत वगैरे करायला चालतं का? तर बघा, जेवढी होता होईल तेवढी तुम्ही पूजा करू शकता. पण मी असं पण ऐकलं आहे की आता वैभवलक्ष्मी व्रत किंवा गुरुवारचं व्रत ही जी व्रत आहेत, काही जण म्हणतात करू नये, काही जण म्हणतात करा. बघा, मी कायम म्हणते की दोन बाजू असतातच. शेवटी माझं एक असं म्हणणं आहे की कुठलाही महिना असो, वार असो, काही असू दे, सेवा करायला काहीही हरकत नाही आहे. त्यामुळे स्वामींचं करायचं असेल, पोथी वाचायची असेल, तुम्ही बिनधास्त वाचा. असो, चला मी या व्हिडिओचा इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. मनापासून आभारी. सर्वांना श्री स्वामी समर्थ.